Hello all, welcome you in this video. We are going to see the mathematics of standard 8, first chapter rational and irrational numbers. Sub point is irrational numbers. आता आपण irrational numbers म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्यासाठी आधी थोडंसं आपण रिकॉल करूयात, आठवूयात. आता आपण रॅशनल नंबर्सचे जे डेसिमल फॉर्म लिहिले, तर ते कोणते डेसिमल फॉर्म होते? तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे जिथे बाकी शून्य येते, भागाकार थांबतो, असे असणारे डेसिमल फॉर्म. येस, दिस इज 1.75. तर याला सुद्धा आपण रॅशनल नंबर म्हणतो. आता टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हा आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. कसं लिहू शकतो? तो आय कॅन राईट 0 लिहिला आणि त्याच्या डोक्यावर डॉट दिला, तर हे झालं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे शून्य हा काय झालेला आहे? रिकरिंग होणार आहे. म्हणजेच या टर्मिनेटिंग डेसिमलचं कन्व्हर्जन आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये केलं. सो दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. वन मोर रॅशनल नंबर आय विल राईट, दॅट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म, दॅट इज 0.23. हा जो फॉर्म आहे हा सुद्धा रॅशनल नंबरचा आहे. इथे बाकी शून्य येत नाही आणि 23 हा जो ग्रुप आहे, ही संख्या आहे ती ग्रुप रिपीट होते आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे या दोन फॉर्ममधले जे नंबर आहेत त्याला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. आता इररॅशनल नंबर्स कोणाला म्हणायचं? तर लक्ष द्या, जे नंबर्स नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग आहे. म्हणजे पहा, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित, म्हणजे ज्याची बाकी शून्य येत नाही. नॉन रिकरिंग म्हणजे असा भागाकार की तो सतत नवीन येत राहतो. म्हणजे समजा सपोज लाईक दिस 1 2 4 5 0 2 3 6 9 5 0 2, म्हणजे अशा संख्या की ज्यांचा आपण भागाकार केला असता येणारं उत्तर हे काय आहे? नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग आहे. म्हणजे इथे सतत भाग पुढे पुढे चाललेला आहे. इथे कोणत्याही संख्या किंवा अंक रिपीट होत नाहीये, त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. इथे आपण पाहू शकतो की भागाकार दिल्यानंतर येस 23 इज रिपीटिंग. काहीमध्ये आपण एखादा अंक रिपीट होताना पाहतो, पण ही संख्या अशी आहे की याचा भाग हा अखंड चालूच आहे आणि दरवेळेस वेगवेगळ्या संख्या येतात. अशा फॉर्मला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. त्याला मराठीतून आपण अखंडित अनावर्ती असं म्हणत असतो. मग अशा फॉर्ममधले जे नंबर्स आहेत त्यांना म्हणायचं इररॅशनल नंबर्स. कळलं? त्यांना म्हणायचं इररॅशनल नंबर्स. मग असे इररॅशनल नंबर्स कोण आहेत? तर √2, √3, √5, √7 हे ह्या ज्या संख्या आहेत यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत या व्हॅल्यू या इररॅशनल नंबर्समध्ये येतात. आता रॅशनल नंबर इररॅशनल नंबर मिळून जो फायनल ग्रुप तयार होतो त्याला म्हणतात रियल नंबर्स. आता लक्षात घ्या, द नंबर्स विच वी कॅन शो बाय अ पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन आर कॉल्ड ॲज अ रियल नंबर्स. म्हणजे नंबर लाईनवर पॉईंट्सच्या स्वरूपामध्ये जेवढेही नंबर आपल्याला दाखवता येतात त्या सगळ्यांना रियल म्हणतात. म्हणजे रियल नंबर्समध्ये कोण येतात? नॅचरल पण येतात, होल पण येतात, इंटिजर पण येतात, रॅशनल पण येतात आणि इररॅशनल. ह्या सगळ्यां मिळून जो संख्यांचा ग्रुप तयार होतो यालाच रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या असं म्हटलेले आहेत. ह्या सगळ्या संख्या आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो. म्हणजेच आपण √3, √2, √5, √7 या सगळ्या संख्या आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते √2 ऑन अ नंबर लाईन. सी, आता नंबर लाईनवर आपल्याला √2 ही व्हॅल्यू दाखवायची आहे. किती कुठे असेल त्याच्यासाठी ड्रॉ वन नंबर लाईन. आय एम ड्रॉइंग दिस नंबर लाईन. Use the pencil all the time for this. Okay, so I'm taking 0 here. Take a 1 unit distance. You can take
any distance for a 1 unit. I'm taking 3 centimeter as a 1 unit. Always keep remember, take same unit all where. So I'm here also I'm taking a 3 centimeter as a 1 unit. So this is my 0, this is my 1, this is my 2, this is a value minus 1. Okay, now I'm giving a O to this point E, this is OA distance. Okay, now I'm drawing a perpendicular here on 1, that is on a OA. So this is a perpendicular. Okay, now take this 1 unit distance here also and make an arc and give a point P to this. So this is also 1 unit distance and this is also 1 unit distance. Join OP. Okay, so this is a right angle triangle. So you can see a right angle triangle OPA. I am using a Pythagoras theorem. So OP square is equal to, here is a OA square plus PA square or AP square I am writing. So what is OA? It is 1 square. What is AP? It is also 1 square. That is 1 plus 1, that is 2. That is OP square is 2 and OP is equal to root 2. So this distance is root 2. Then how to show it on a number line? If I take this circle, I am keeping this as a center and P. So this much distance is a root 2. Okay, you get this? म्हणजे या सर्कलवरचे सगळे जे अंतर आहे, हे जे सगळं सर्कल मी काढलं ते किती अंतरावर असणार आहे? रूट 2 अंतरावर असणार आहे. सो हियर आय मार्क ऑन द number line as a point root 2. I am giving a name Q to this. So on the number line we get the point valuing the distance root 2. ओके, आता यातच मी तुम्हाला रूट 3 आणि रूट 5 कसं काढायचे ते दाखवते. अगेन draw perpendicular here on this point Q. Use the protractor for this. Yes, I am drawing this root 2. Again, आता हे जे डिस्टन्स आहे आपलं OA as a 1 unit. Here also the distance is 1 unit and इथे सुद्धा आपल्याला तेच डिस्टन्स घ्यायचं आहे 1 unit. I am giving a name S. I am joining this to the O. I am joining this to the O. Again you can consider the triangle OSQ. See, in triangle OSQ, what is OS square is equal to OQ square plus SQ square. What is OQ? It is root 2 of square. And what is SQ? It is 1. It is 1 unit, same distance. So the root of square of root 2 is 2 plus 1, that is 3. The value of OS square is 3. So what is the value of OS? It is root 3. कळलंय सगळ्यांना? म्हणजे OS हे जे अंतर असणार आहे हे रूट 3 अंतर असणार आहे आणि तो जर मी मार्क केला या सर्कलवर असाच तो पुढे जाऊन नंबर लाईनने इंटरसेक्ट केला तर नक्कीच जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे तो असणार आहे रूट 3. अशा पद्धतीनं तुम्ही पुढे रूट 2, रूट 3, देन रूट 5, रूट 7 डिस्टन्स तुम्ही काढू शकता. समजले सगळ्यांना? सो लाईक दिस यू कॅन शो द रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7 ऑन द नंबर लाईन. म्हणजेच सर्व ह्या ज्या संख्या आहेत त्या आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो आणि म्हणूनच हे कोण आहेत? दीज आर द रियल नंबर्स. So with the help of this, solve the practice set 1.4.
थँक यू सो मच.